सोनं ही कमॉडिटी नाहीये. सोनं ही कमॉडिटी नाहीये. सोनं आमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या टर्म मध्ये पाहिलं तर त्याला कमॉडिटी हा शब्द योग्य आहे. परंतु भावनिक दृष्ट्या ती कुटुंबाचा ऍसेट आहे, कुटुंबाची इज्जत आहे. हो. म्हणजे एखाद्या घरातली वस्तू विकायला सांगा, लोक तयार होतील, पण सोनं विकायला सांगा, गरीब माणूस सुद्धा सोनं विकायला तयार होणार नाही. सोन्याकडे आपण गुंतवणूक म्हणून बघतो, पण किती लोक खरोखरच वेळ आली तर सोनं विकायला काढतात हे सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे. आणि सोन्यामध्ये परतावा चांगला मिळतो असा एक भ्रम आपल्याकडे पसरलेला आहे. आणि इतर कुठल्याही एक्सचेंजपेक्षा म्हणजे म्युच्युअल फंड्स कळा किंवा इतरांच्यापेक्षा जास्त मिळतो असं आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक अलीकडच्या काळात ज्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हे कसं चालतंय जरा समजून घेतलं पाहिजे. भारतामध्ये सोन्याची डिमांड प्रचंड आहे. 24% दरवर्षी डिमांड वाढते. जगातला 16% खरेदीदार सोन्याचा जर कोण असेल, 16% हिस्सा तो भारत आहे. वी आर द 5th लार्जेस्ट गोल्ड इम्पोर्टिंग नेशन. बापरे. आणि आपल्याला जे सोनं लागतं त्यातलं 90% सोनं आपण आयात करत असतो. आणि याची रक्कम किती आहे तर ती $72 बिलियन एवढी वर्षाला आहे. $72 बिलियन म्हणजेच 72 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या रकमेचं आपण सोनं आयात करतो. आता गंमत अशी आहे, तुम्हाला मी सांगतो याची अर्थव्यवस्था कशी चालते. आपण सोनं बनवत नाही, आपण 7 देशांकडनं घेतो. ते घानाकडनं घेतो, स्वित्झर्लंडकडनं घेतो, इतर. आता या देशात तो पैसा जातो का तर नाही जाते. तेही तुम्हाला मी सांगतो. ते जे सोनं काढणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यात ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदार फायनान्स कंपन्यांकडे देत जातात. त्या फायनान्स कंपन्यांकडे मग त्या घरी श्रीमंत होतात का तर नाही. त्यांच्यात ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या बॉन्ड्सकडे जातात. आणि मग त्या बॉन्ड काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या पुन्हा आमच्याच सोन्याचा पैसा मिळवतात आणि त्यातून पुन्हा एफडीआय म्हणून भारतात गुंतवणूक करतात आणि इथल्या कंपन्यांतनं पुन्हा पैसे काढून तिकडे घेऊन जातात आणि तिकडे तिकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर येतात, त्यांच्याकडे वीज प्रकल्प येतात, त्यांच्याकडे नद्या जोडल्या जातात, त्यांच्याकडे पूल बांधले जातात, रेल्वे येते, एअर कंडिशन सगळा हे असतो, शाळा उभ्या राहतात. आणि इकडे आपल्याकडे याला पैसे उरत नाहीत किंवा कमी पडतात आणि आपण विचारतो अच्छे दिन कब आएंगे. कैसे आएंगे? कैसे आएंगे अच्छे दिन, मला सांगा तुम्ही. जर इतक्या मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात सोन्याचा हव्यास आपण ठेवला, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, पण लोकसंख्या किती? 140 कोटी. आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आणि 140 कोटी लोकसंख्या. आज तुम्हाला सांगतो कर्नाटकाची जेवढी लोकसंख्या आणि आकारमान आहे ना तेवढंच जर्मनीच आहे. पण तुम्ही जर्मनी आणि कर्नाटक यांचं दरडोई उत्पन्न, जीडीपी ह्या सगळ्याचा काही कंपॅरिझन तरी करू शकाल का? हे कसं करताय माहितीये का की जो आर्थिक विकास झालाय त्या आर्थिक विकासाचं एक स्ट्रक्चर असावं लागतं. त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे आता डिसायझिव्ह सुधार व्हायची वेळ निर्माण झालेली आहे.